हाय हॅलो नमस्कार. मी आहे योगिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. कशा आहात तुम्ही सगळ्या? मला आशा आहे की तुम्ही आणि तुमचं कुटुंब सगळे छान असतील. माझी आजच्या दिवसाची सुरुवात अगदीच छान झाली आहे. सकाळी मुलांचा टिफिन करून दिला, बाकीचीसुद्धा तयारी करून त्यांना बसजवळ सोडून आलं. त्यानंतर जवळपास 20-30 मिनटं मस्त वॉक केला आणि आता घरी येऊन थोडासा योगा करते आहे. खरंच सांगते, दिवसाची सुरुवात जर व्यायामाने झाली ना तर दिवसभर मन अगदी फ्रेश राहतं. रोज एकच व्यायाम करण्यापेक्षा थोडे बदल करत राहायचं. कधी झुंबा करायचा, कधी डान्स करायचा, कधी स्ट्रेचिंग करायचं, मस्त सूर्यनमस्कार घालायचे, कधी योगा करायचा. शरीरालाही बरं वाटतं आणि दिवसभराचा ताणही खूप कमी जाणवतो. आता मी मस्त नाश्ता बनवायला घेणार आहे आणि आज फोडणीच्या शेवया बनवणार आहे आणि शेवया बनवत बनवत तुमच्याशी एक खूप छान विषयावर गप्पा मारणार आहे. आजचा विषय आहे, तुमचे हसबंड तुम्हाला सरप्राईज गिफ्ट देतात का? आणि जर देत असतील तर शेवटचं गिफ्ट कधी दिलं होतं? आणि जर ते देत नसतील तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडून सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची अपेक्षा असते? महागडं गिफ्ट की एक छोटंसं फूल की फक्त प्रेमाने केलेला एखादा छोटासा प्रयत्न? हे सगळं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता शेवया बनवायला सुरुवात करूया आणि या विषयावर मनमोकळ्या गप्पा मारूया. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. तुमचाही नवरा तुम्हाला गिफ्ट देत नाही का? तर अनेक जणींच्या मनात येईल, आमचे तर कधीच काही आणत नाही. लग्नाच्या आधी किती गिफ्ट द्यायचे, आता तर काहीच नाही. वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो, स्वतःहून कधीच काही आणत नाही. आणि खरंच हे ऐकलं की वाईट वाटतं, पण आज मी तुम्हाला एक वेगळी बाजू सांगणार आहे. आजकाल इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब उघडलं की रोज कितीतरी व्हिडिओज दिसतात. कोणीतरी बायकोला डायमंड रिंग देतो, कोणीतरी नवीन काची चावी देतो, कोणी 100 गुलाब घेऊन जातो, कोणी वाढदिवसाला महागडा फोन गिफ्ट करतो. हे सगळं बघितलं की क्षणभर आपल्या मनातही विचार येतो, किती लकी आहे नाही, माझा नवरा असं कधीच करत नाही. आणि इथूनच आपल्या अपेक्षा वाढायला सुरुवात होते. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सोशल मीडियावर आपल्याला एका नात्याचे फक्त काही सेकंद दिसतात, त्या नात्याचं पूर्ण आयुष्य दिसत नाही. काही जोडपी खरंच एकमेकांना सरप्राईज देतात आणि ते खूप छान आहे, त्यांच्यासाठी आनंदच वाटायला हवा. पण काही वेळा काय होतं माहिती आहे, नवरा बायको आधी एकत्र जाऊन वस्तू निवडतात. व्हिडिओसाठी पुन्हा गिफ्ट देण्याचा क्षण तो शूट केला जातो किंवा कंटेंट म्हणून तो क्षण शेअर केला जातो. यात काही चुकीचंही नाही, पण आपण तो व्हिडिओ पाहून आपण आपल्या आयुष्याशी तुलना करतो आणि मग स्वतःच दुःखी होतो. आपण विचार करतो, सगळ्यांच्या आयुष्यात इतकं छान चाललं आहे, फक्त माझ्याच आयुष्यात नाही. पण खरंच तसं असतं का? तर नाही. प्रत्येक घरात काही ना काही अडचणी असतात. फक्त फरक एवढाच असतो, सोशल मीडियावर लोक आनंदाचे क्षण जास्त दाखवतात. आणखी एक गोष्ट, अनेक पुरुष प्रेम करतात पण त्यांना ते व्यक्तच करता येत नाही. विशेषतः 90sचे पुरुष, कारण त्यांना लहानपणापासून कोणी शिकवलंच नव्हतं. भावना व्यक्त करा, त्यांना शिकवलं होतं पुरुष रडत नाहीत, भावना दाखवायच्या नसतात. मग ते प्रेम तरी कसं दाखवतील? तुम्ही आजारी असाल तर डॉक्टरकडे घेऊन जातात, घरात काही कमी पडू देत नाही, तुम्ही सांगितलेलं काम लक्षात ठेवतात, तुमच्या आणि मुलांच्या भविष्यासाठी मेहनत करतात. हेही प्रेमाचंच एक रूप असू शकतं ना? हो, आजची पिढी खूप जास्त एक्सप्रेसिव्ह आहे. आय लव्ह यू सहज म्हणतात की सुद्धा सहज सर्वांसमोर करतात. पण आपले 90sचे नवरे मात्र हात पकडायला पण लाजतात. म्हणून त्यांचं काही प्रेम नसतं का आपल्यावर? आताची मुलं गिफ्ट देतात, सरप्राईज प्लॅन करतात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. पण याचा अर्थ असा नाही की आधीची पिढी प्रेमच करत नाही. त्यांची प्रेम व्यक्त करण्याची भाषा फक्त वेगळी असते. आता आपण अनेकदा मनात अपेक्षा ठेवतो, यांनी स्वतःहून ओळखायला हवं, माझा वाढदिवस आहे, सरप्राईज द्यायला हवं, मला ही साडी आवडते, त्यांनी स्वतः समजून घ्यायला हवं. पण खरंच प्रत्येक वेळी समोरच्या माणसाला आपल्या मनातलं कळतं का? नाही ना. मग एकदा प्रेमाने सांगून बघा, अहो यावर्षी वाढदिवसाला मला ही साडी घ्यायची आहे, मला हे वॉच खूप आवडलं आहे, मला तुमच्याकडून एक छोटंसं सरप्राईज मिळालं तर खूप आनंद होईल. आणि यात गैर असं काहीच नाही. अपेक्षा मनात ठेवून दुःखी होण्यापेक्षा त्या प्रेमाने बोलून दाखवणं जास्त चांगलं. कारण चांगली नाती अंदाजावर नाही तर संवादावर टिकतात. आणि नवऱ्यांसाठी एक छोटीशी विनंती, गिफ्ट म्हणजे लाखोंची वस्तू नसते. कधी ऑफिसमधून येताना तिच्या आवडीचं चॉकलेट आणा, एखादं गुलाब आणा किंवा तिला मस्त आवडीचा चहा प्यायला न्या.
हेही तिच्यासाठी खूप मोठं गिफ्ट असू शकतं. कारण बायकांना अनेकदा वस्तूंपेक्षा त्याने माझा विचार केला ही भावना जास्त आनंद देते. म्हणून महागड्या गिफ्टची वाट बघू नका. छोट्या छोट्या गोष्टींमधूनही प्रेम व्यक्त करता येतं. आणि आता शेवटी मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे, नातं टिकवायचं असेल तर त्यात फक्त प्रेम असून चालत नाही. त्या प्रेमाची जाणीवही एकमेकांना होत राहिली पाहिजे. आपण अनेकदा म्हणतो आमचे हे मला काहीच आणत नाहीत, पण कधी त्यांना तुम्ही विचारलंत का, तुम्ही आधीसारखं आता काही का आणत नाही? कदाचित त्यांच्याकडे एखादं उत्तर असेल जे त्यांनी कधीच बोलून दाखवलं नसेल. कदाचित ते म्हणतील 1-2 वेळा आणलं होतं पण तुला आवडलं नाही म्हणून पुन्हा हिंमतच झाली नाही. आणि हे उत्तर ऐकल्यावर कदाचित तुम्हालाही वाटेल, अरे माझ्या या एका वाक्यामुळे एवढा फरक पडला होता. आपण सगळेच माणसं आहोत, आपल्याकडून चुका होतात, बायकांकडूनही होतात, नवऱ्यांकडूनही होतात. पण नातं जपणारे लोक चूक शोधत नाहीत तर उपाय शोधतात. आज घरी गेल्यावर एक छोटंसं काम करा. जर तुमच्या नवऱ्याने कधी तुमच्यासाठी एखादी साडी, ड्रेस, चप्पल, गजरा, चॉकलेट काहीही आणलं असेल तर तो क्षण आठवा. आणि जर त्यावेळी तुमच्या नवऱ्याकडून किंवा तुमच्याकडून नकळत त्यांचा उत्साह कमी झाला असेल तर आज एकदा हसून सांगा, त्या दिवशी मी थोडं जास्तच बोलले होते ना, पण थँक्यू, माझा विचार करून आणलं होतंस. ही 2 वाक्य अनेक वर्षांची दरी कमी करू शकतात. आणि नवऱ्यांनाही एक छोटीशी विनंती, जर एकदा गिफ्ट आवडलं नाही म्हणून तुम्ही कायमचं गिफ्ट देणं बंद केलं असेल तर पुन्हा एकदा प्रयत्न करा. कारण माणूस बदलतो, समज वाढते आणि नातंसुद्धा काळानुसार अधिक सुंदर होऊ शकतं. मला एक वाक्य खूप आवडतं, गिफ्टची किंमत त्याच्या बिलात नसते, ती त्यामागच्या भावनेत असते. 1000 रुपयांची साडी असो की 50 रुपयांचा गजरा, जर ती गोष्ट प्रेमाने आणली असेल तर ती खूप मौल्यवान असते. आणि शेवटी सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी आपल्या आयुष्याशी तुलना करू नका. तिथे दिसणारे काही सेकंद आणि आपल्या आयुष्यातील हजारो दिवस यांची तुलना कधीच होऊ शकत नाही. तुमच्या नात्याची गोष्ट वेगळी आहे, तुमच्या प्रेमाची भाषा वेगळी आहे. दुसऱ्यांचं पाहून स्वतःचं सुख कमी करू नका. आजपासून एक छोटासा मस्त नियम करूया. नवऱ्याने काही आणलं तर आधी त्याचा प्रयत्न बघायचा, नंतर वस्तू. त्याचं कौतुक करायचं आणि जर काही बदलायचं असेल तर तेही प्रेमाने सांगायचं. आणि नवऱ्यांनीही वर्षातून एकदा का होईना तिच्यासाठी स्वतःहून एखादं छोटंसं सरप्राईज घेऊन या. कारण बायकांना नेहमी महागड्या वस्तू नको असतात. त्यांना फक्त एवढंच वाटतं, माझा विचार कोणीतरी केला, बस इतकंच. इथे मी एक गोष्ट स्पष्ट सांगते, सगळेच नवरे असे असतात असं नाही. काही नवरे खरंच कधीच गिफ्ट आणत नाही. काहींना अशा गोष्टींची सवयच नसते. काही जण तर विचारही करत नाहीत आणि हेही तितकंच खरं आहे. म्हणून हा व्हिडिओ कोणाला दोष देण्यासाठी नाही, हा व्हिडिओ फक्त एवढंच सांगण्यासाठी आहे, कधीकधी नात्यात छोट्या छोट्या गोष्टींचा खूप मोठा परिणाम होतो. आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, लग्नानंतर फक्त बायका बदलतात असं आपण नेहमी म्हणतो किंवा ऐकतो, पण नवरेही बदलतात. बायकोला आवडतो म्हणून एखादा रंग घालायला लागतात, तिला आवडतं म्हणून मिशी ठेवतात किंवा काढतात. तिने सांगितलेले शूज घेतात, तिच्या आवडीच्या हॉटेलमध्ये जातात, कधी केसांची स्टाईलही बदलतात. हे बदल ते कोणासाठी करतात? आपल्यासाठीच ना. मग कधीकधी आपणही त्यांच्या मनाचा थोडा विचार करायला हरकत नाही. नात्यात प्रत्येक वेळी परफेक्ट असणं गरजेचं नसतं. परफेक्ट नसलेलं गिफ्ट चालतं, पण परफेक्ट भावना असणं महत्त्वाचं असतं. कारण 10 वर्षांनी तुम्हाला साडीचा रंग आठवणार नाही, पण ती साडी देताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच आठवेल. म्हणून पुढच्या वेळी तुमच्या नवऱ्याने अगदी छोटंसं जरी काही आणलं तर एकदा मनापासून थँक्यू म्हणा. एकदा त्याचं कौतुक करा आणि बघा, त्याच्या चेहऱ्यावरचं हसू तुम्हालाच पुन्हा पुन्हा गिफ्ट देण्याची इच्छा निर्माण करेल. कारण माणूस जिथे कौतुक मिळतं तिथे पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो आणि जिथे फक्त टीका मिळते तिथे तो प्रयत्न करूनच सोडून देतो. आजच्या या मनमोकळ्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या? तुम्हाला आजपर्यंत कुठल्या कुठल्या प्रकारचे गिफ्ट्स मिळाले आहेत? तुमचं या सगळ्या गोष्टींवर काय मत आहे ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा. बाय.